हॅलो स्टुडंट्स. तर मला खूप साऱ्या जणांची कमेंट आलं की टॉप 15 प्रायव्हेट कॉलेजेस सांगा, आम्हाला त्याचा कट ऑफ किती लागलाय, आमचा नंबर लागेल का, त्याची काय कट ऑफ असणार आहे सेकंड राऊंडमध्ये. तर त्यामुळेच मी डाटा कलेक्ट केला डाटा आणि पूर्ण रिसर्च करून हे टॉप 15 प्रायव्हेट BMS कॉलेजचे महाराष्ट्राचा कट ऑफ रँक, क्लोजिंग रँक आणि त्याची फीज आणि त्याचा सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ हा काढलेला आहे. तर हे जे आहे हे टॉप 15 प्रायव्हेट कॉलेजेस आहे, त्यांचा कट ऑफ हा गेलेला आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण बघूया कॉलेज, त्याचा हा कॅप राऊंड 1 चा क्लोजिंग रँक आणि ही त्याची फीज आणि हे त्याचा एक्सपेक्टेड कॅप 2 चा कट ऑफ. ठीक आहे. तर सर्वात पहिले आहे PDEA पुणेचं कॉलेज आहे BMS चा. त्याचा क्लोजिंग कट ऑफ रँक होता आपला कॅप फर्स्ट राऊंड मध्ये 1,04,712. ठीक आहे. हे ओपन कॅटेगरीसाठी आहे. ठीक आहे. नंतर त्याची फीज किती आहे तर 2,51,000 ही त्याची ट्युशन फीज आहे. ठीक आहे. आणि नंतर आहे त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ. तर एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आपला राऊंड 2 चा 1,14,500 हा त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. हा कट ऑफ मी कॅल्क्युलेटेड डाटा वरून टाकलेला आहे, हा फिक्स कट ऑफ नाही आहे. ठीक आहे. नंतर आहे BSD पुणेचं कॉलेज. त्याचा कट ऑफ रँक होता कॅप राऊंड 1 ला 1,26,939 ओपन कॅटेगरी. त्याची फीज आहे 1,54,000. ठीक आहे. आणि त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ रँक आहे कॅप राऊंड 2 चा 1,37,300. नंतर आहे JJ मॅडम जयसिंगपूर. ठीक आहे. याचा क्लोजिंग कट ऑफ होता कॅप राऊंड 1 चा 1,31,649. त्याची फीज आहे 2,91,000 ही पर इयरची फीज आहे. ठीक आहे. आणि त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे कॅप राऊंड 2 चा असणार 1,41,600. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, मी स्वतः तो एक लॉजिकनी सांगितलेला आहे. ठीक आहे. नंतर आहे की CSMSS औरंगाबादचं कॉलेज. हे याचं खूप सारे मला कमेंट्स आले की CSMS लागेल का. तर याचा ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 1,33,179. किती एवढा. ठीक आहे. तर तुम्ही बघा तुमचा रँक किती आहे आणि याच्यामध्ये आपल्याला रँक टॅली करायचा आणि बघायचा आपला नंबर लागतो का. नंतर आहे त्याची फीज पर इयर 1,75,000 ही पर इयर फीज आहे. आणि त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे सेकंड राऊंडला लागू शकतो 1,43,400 ऑल इंडिया रँकचा. ठीक आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ ओपन कॅटेगरी. ठीक आहे. नंतर आहे YMT खारघर मुंबईचं कॉलेज. त्याचा कट ऑफ होता क्लोजिंग रँक राऊंड 1 मध्ये 1,36,229. ठीक आहे. आणि त्याची फीज आहे 2,75,000 पर इयर. त्याचा एक्सपेक्टेड क्लोजिंग आपला एक्सपेक्टेड राऊंड 2 चा कट ऑफ असणार आहे 1,46,100. नंतर आहे श्री सप्तशृंगी माता आयुर्वेदिक कॉलेज नाशिक. याचा क्लोजिंग आपला कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीसाठी राऊंड 1 चा 1,48,572. आणि त्याची फीज आहे पर इयर 2,17,000 एवढी फीज असणार. आणि त्याचा क्लोजिंग त्याचा एक्सपेक्टेड राऊंड 2 चा कट ऑफ असणार 1,58,301. हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. AMC नालासोपाराचं कॉलेज आहे. त्याची आपल्या फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता 1,53,712 फर्स्ट राऊंडचा कट ऑफ. नंतर त्याची फीज असणारी पर इयर 1,64,000. आणि त्याचा एक्सपेक्टेड राऊंड 2 ला लागू शकतो 1,63,402 हा कट ऑफ होऊ शकतो फॉर ओपन कॅटेगरी. नंतर आहे आयुर्वेदिक कॉलेज गडहिंग्लज कोल्हापूरचं कॉलेज. त्याचा कट ऑफ होता फर्स्ट राऊंडचा 1,60,378. हा कॅप राऊंड 1 चा कट ऑफ फॉर ओपन कॅटेगरी होता.
नंतर आहे त्याचं फीज 2,25,000 पर इयर, आणि हे त्याचे एक्सपेक्टेड कट ऑफ आपण पुढच्या राऊंडला करू शकतो की 1,70,112 हा होऊ शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ. नंतर आहे अण्णासाहेब डांगे सांगलीचं कॉलेज, त्याचं कॅपराउंड 1 चा कट ऑफ होता 1,60,523 आणि त्याची टोटल फीज आहे 1,07,500 हे पर इयर फीज. आणि त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ, एक्सपेक्टेड म्हणजे काय की होऊ शकतो, फिक्स नाहीये हा, ठीक आहे, की 1,70,610. नंतर आहे ज्युपिटर कॉलेज, नागपूरचं कॉलेज आहे हे. याचा कट ऑफ होता कॅपराउंड 1 ला 1,61,514 आणि त्याचा आता फीस आहे 1,33,000 पर इयर फी. त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे 1,71,203. नंतर आहे SMBT नाशिक, हे सुद्धा मला विचारलं आहे की SMBT ला लागू शकतो का, तर बघून घ्या की 1,66,982 हा राऊंड फर्स्ट ला कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीचा फॉर SMBT. तर त्याची फीज आहे पर इयर 3,10,000, ठीक आहे, हे पण ओपन कॅटेगरीचीच फीज आहे. नंतर आहे त्याचं एक्सपेक्टेड, आता ज्यांचा नंबर लागला नाहीये, ज्यांना लावायचा आपला नंबर SMBT ला, तर त्यांनी बघा की त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ हा 1,76,890 असू शकतो. हा ओपन कॅटेगरीसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. नंतर आहे ASVM भीमाशंकरचं कॉलेज आहे पुणे जिल्ह्यातलं. त्याचा कॅपराउंड 1 चा आपला कट ऑफ रँक होता 1,72,527 आणि त्याची पर इयर फीज आहे 1,50,500, 1,50,000 सॉरी, ठीक आहे. त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ, आता पुढच्या राऊंडला त्याचा कट ऑफ आपल्याला लागू शकतो की 1,82,402 एक्सपेक्टेड कट ऑफ, ठीक आहे. हा कट ऑफ फिक्स नाही, एक्सपेक्टेड आहे. नंतर आहे दत्ता मेघे नागपूरचं कॉलेज, दत्ता मेघे टॉपचं कॉलेज. याचा कट ऑफ लागला होता राऊंड 1 ला 1,74,503. त्याची पर इयर फीज आहे 1,67,500. त्याचा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो 1,84,601. नंतर आहे यशवंत आयुर्वेदिक कॉलेज, कोल्हापूरचं कॉलेज आहे आपलं, हे सुद्धा टॉपचं आहे. 1,75,327 हा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता फॉर ओपन कॅटेगरी आणि त्याची टोटल फीज आहे एका वर्षाची 2,69,693 आणि त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे राऊंड 2 मध्ये कट ऑफ असू शकतो 1,85,701 हा एक्सपेक्टेड आहे. नंतर आहे लेट BK आयुर्वेदिक कॉलेज, लातूरचं कॉलेज आहे. तर हे आहे त्याचा मागच्या राऊंडला कट ऑफ रँक होता 1,76,288 पण, आणि याची पर इयर फीज आहे 1,93,277 एवढी. आणि त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे काय की त्याचा पुढे कट ऑफ लागू शकतो रँक वाईज की 1,86,300 हा रँकचा विद्यार्थीचा कट ऑफ त्याचा लागू शकतो. तर हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. एक्सपेक्टेड म्हणजे त्याचा आपण अंदाज बांधू शकतो, फिक्स नाहीये. पण तरी सुद्धा हे जे फीज आहे मी पूर्ण डाटा त्याच्या वेबसाईटवर जाऊन चेक करून तुम्हाला तुमच्यासाठी आणला आहे, ठीक आहे. आणि हा एक्सपेक्टेड राऊंड 1 चा हा एक्सपेक्टेड नाही, हा त्याचा राऊंड 1 चा क्लोजिंग रँक आहे फॉर ओपन कॅटेगरी आणि हे एक्सपेक्टेड कट ऑफ रँक फॉर ओपन कॅटेगरी. तर हे सगळे कॉलेजेस प्रायव्हेटचे टॉपचे 15 कॉलेजेस आहेत, टॉप कॉलेजेस आहेत. तर याच्यासाठी बघा रँक सुद्धा हा खूप हाय गेलेला आहे याचा कट ऑफ, ठीक आहे. तर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर मला कमेंट मध्ये विचारा. तरी मी इथे खूप साऱ्या जणांचे डाऊट सॉल्व्ह केलेले आहे असं मला वाटतंय. तर तुम्हाला काही असेल तर ते तुम्ही विचारू शकता. थँक्यू.